हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत करते. मी ज्योती सुरेसे फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवरती. तर मैत्रिणींनो, आज ना आपण साधी सिंपल आणि सोप्या पद्धतीने जर प्रिन्स कटचं ब्लाऊज तुम्हाला कटिंग करण्यासाठी शिकायचं असेल तर नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा अगदी सहज जमेल अशा पद्धतीने कटिंग करणार आहोत. जसं तर नेहमीप्रमाणे आपण कटिंग करतोच, पण अजून वेगळं पद्धत काय करता येईल ते पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, लक्षपूर्वक व्हिडिओ पहा. तर इथं पहा काय केले आता मी उंचीनं माझी पूर्ण ब्लाऊजची उंची आहे. ही मी जी ब्लाऊज टाकते ते कस्टमरचंच आहे. ती उंची आहे 14 इंच. तर तयार आहे 14, तर आपल्याला 1 इंच ॲड करून 15 इंच उंचीवर टाकायचं आहे. गळा रुंदी आणि शोल्डर, पहिले शोल्डर टाकायचं आहे. शोल्डर आहे पूर्ण 10, तर हाफ शोल्डर आपल्याला 5 इंच टाकायचं आहे. गळा रुंदी आपल्याला 2.25 इंच टाकायची आहे. मागचा गळा मी इथं 8 घेतला आहे, कारण मला त्याच्या खाली डिझाईनला शेप द्यायचा आहे. आणि मुंडा घेतलेला आहे 6चा. आणि इथं मी छातीचा भाग टाकते, पाहू शकता तुम्ही. आता इथं छातीचा भाग आहे ना, तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे करू शकता. आता तुमचं जी कस्टमरच्या छातीची साईज असेल तितकं. आता इथे 34 साईज होती, तर 34चा चौथा भाग 8.5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने माप दिले. आणि जो कोना आहे ना, तिथून आपल्याला ना 1.25 इंच वरती येऊन आहे ना, मग मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने दिलेला आहे. आता कंबर टाकायचं आहे. तर पूर्ण कंबर आहे 31. आपल्याला मग किती घ्यायचं आहे आपल्याला तिथं 31चं 7.5 इंच आणि 2 रेषा, म्हणजेच किती, तर आपल्याला 7.5 आणि 2 रेषा 7.25ची हे करायची आहे. आणि 1 इंच परत बॅक नेकला टक्स देण्यासाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. सो अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. आता घेऊया आपण कट करून. आता काय करायचं आपल्याला, फक्त पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता जो आपण हे मार्किंग केलेला आहे तोच भाग आपल्याला दुसऱ्या कपड्यावरती ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही. आता मी व्यवस्थित पहिलं परत कट करून घेते. आकार वगैरे व्यवस्थित घ्यायचं आहे करून आपल्याला. आता इथं काय करायचं आहे, जो मागचा भाग आहे ना, तोच आपल्याला पुढच्या भाग तयार करण्यासाठी अगोदर ठेवून व्यवस्थित बरोबर बंद बाजू आपल्या साईडलाच ठेवायची, ओपन बाजू पुढच्या साईडला ठेवायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि तो आपला जो मागचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे, साईडला ठेवून घ्यायचा आहे. आणि आपल्याला जो गळा रुंदी ना तुम्हाला जी हवी ती घेऊ शकता. आता तो तुमच्या ह्याने 2.5 इंच घ्यायची तुम्हाला का 2.25 इंच घ्यायची आहे. सो इथं मी कंपल्सरी 2.25 इंचच गळा रुंदी ठेवते, कारण गळे उतरायची किंवा शोल्डर उतरायचा प्रॉब्लेम हा होत नाही जर तुम्ही गळा रुंदी कमी घेत असताल तर. कारण ही पण एक महत्त्वाची टिप आहे, तुम्ही लक्षात घ्या. आणि पाहू शकता मी सगळेच आकार देऊन घेतलेले आहेत. गळा घेतलेला आहे पुढचा 6 इंच प्लस 4 इंच टक्स टाकलेला आहे. आणि 3.5 इंचचा टक्स उंची घेतलेली आहे. आणि प्रिन्सच्या कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे. आता इथं मी 2 इंच टक्स पॉईंट घेतलेला आहे, म्हणजे 3.5 इंच टक्स पॉईंट आहे. आणि 2 इंच त्यामधलं शिलाई मार्जिन आहे. जसं की 2 इंचचा टक्सला पण तिथं जे आपलं जाणार आहे ना, ते 2 इंच टक्स आपण फिटिंगच्या लेवलला वाढवणार आहोत. आणि अर्धा ते 1 इंच तुम्ही वाढवू शकता मुंड्याच्या लेवलला, तुम्ही पाहू शकता. आता आणि आपण जे आपलं आतमध्ये म्हणजे पुढं आपलं ना जे जाणार आहे ना, ते आपल्याला आतमध्ये जे जातं आहे ते आपल्याला पुढं वाढवायचं आहे, जेणेकरून आपल्याला फिटिंगला कमी नाही पडणार कपडा. आता मी कट करून घेते. जो पुढचा मुंडा असतो ना, तो मागच्या मुंड्यापेक्षा आपल्याला 1/2 इंच खोलगट हवा असतो, म्हणजे 1/2 इंच आतमध्ये हवा असतो. सो अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करायचं आहे, पाहू शकता तुम्ही. आता दोन्ही पण भाग मी वेगवेगळे करून घेते, वेगवेगळे करून घ्यायचे. आता फायनली आपलं हे बॅक आणि फ्रंटचं कटिंग झालेलं आहे. आता इथं मी बाह्याचं कटिंग नाही करणार. बाही काय करायची आपल्याला,
फक्त ब्लाऊज पीसच्या कपड्याची करायची. पाहू शकता असा सुंदर असा शायनिंगचा ब्लाऊज पीस आहे आणि आपल्याला फक्त ब्लाऊज पीसचीच भाई करायची. अस्तर त्याला जॉईन नाही करायचं. त्यासाठी आपल्याला अस्तरची भाई नाही कट करायची. डायरेक्ट आपल्याला भाई ब्लाऊज पीसचीच करायची, कारण भाईला अस्तर नाही लावायचं. आता पाहू शकता मी इथे ठेवलेला आहे. ब्लाऊज पीस व्यवस्थित जोडून टाकल्या आणि जो बंद बाजू ती आपल्या साईडला ठेवायची, ओपन बाजू पुढच्या साईडला करायची. आणि आपला बॅक पॅटर्न जो कट केलेला आहे ना, तो ठेवून आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. पाहू शकता. आता जो काही उरलेला कपडा आहे त्याच्यामध्ये भाई आणि फ्रंटचे पॅटर्न आपल्याला काढून घ्यायचे. आता हे ब्लाऊज पीस खूप सुटसुटा आहे आणि त्यामध्ये मला डिझाईनही बनवायचे आहेत, मस्त फॅन्सी भाई पण बनवायची आहे. सो हा ब्लाऊज मी पूर्ण स्टिच केल्याच्यानंतर तुम्हाला नक्की दाखवेल. तर आता कुठं कोणता ॲडजस्ट होईल ना पार्ट ते आपल्याला बघायचं आहे आणि अशा पद्धतीने कट करायची, जेणेकरून आपलं हाफमध्ये पूर्ण बॅक आणि पूर्ण फ्रंट कट होऊन अशा पद्धतीने. आता प्रिन्सची कटोरी पण मी ठेवून घेतली, ती पण कट करून घेते. खूप सोपी पद्धत आहे. जर तुम्ही नेहमी जर व्हिडिओ पाहायला लागलात तर नक्कीच जमेल तुम्हाला सुद्धा. अगदी नवीन शिकणाऱ्यांना सुद्धा लगेच सहज लक्षात येईल अशा पद्धतीने मी कटिंग करत असते आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कशा पद्धतीने शिकवणं होईल माझ्याशीने तेवढं मी ते करत असते. जसं सोपी पद्धत तुमच्या लक्षात लवकर बसत असेल तर सोप्या पद्धतीने जर तुम्ही रिपीट ट्राय केलं तर नक्कीच तुम्हाला सुद्धा ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण जमेल. तर आता हे जो काही उरलेला भाग आहे ना, त्या भागामध्ये आपल्याला भाई कटिंग करायची आहे. पाहू शकता तुम्ही. आता मी इथं भरपूर वेळा ट्राय केलं आहे, मी पुढं दाखवते तुम्हाला. पण इथं ना पूर्ण चौकोनीच कपडा तयार झालेला आहे. कोणत्याच भागाने पूर्ण भाई होत नव्हती. दोन्ही पण भाग म्हटलं तरी आपल्याला जॉईंट हा टाकावाच लागत होता. सो त्यासाठी मग मी काय केलं, आता डायरेक्ट म्हटलं जॉईंट देता येतील आणि तशा पद्धतीने कट करायचा प्रयत्न केला. आता इथं आपलं जेवढी बाही आहे ना तेवढीच घ्यायची आहे. आता इथं तयार बाही मला इथं 10 इंचची प्लस 1 इंच ॲड ते 11 इंच मी घेतले. आणि इथं आता इथे समोर जॉईंट द्यायचा होणारच आहेत, तर आता थोडंसं जॉईंटसाठी पण मी कट करून घेते. आता इथं अगोदर मी काय करणार आहे, जॉईंट करून नंतर भाई मी कट करून घेणार आहे, नंतर स्टिच करायला घेणार आहे. आता ह्या गोष्टीनं मी स्टिच करायला घेतला ना ब्लाऊज, ते बाकीच्या मग करणार आहे. पाहू शकता अशा पद्धतीने. आता पूर्ण ब्लाऊज माझा रेडी झालेला आहे. जो काही मी भाईची लेस काढली होती ती भाईची लेससुद्धा मी टाकून घेतली. लेससुद्धा खूप छान आहे आणि मस्त असं छान कपड्यामध्ये ब्लाऊज पीस आलेला आहे. साडी तर मी पिकोफॉल करून दिलेली आहे, फक्त ब्लाऊज माझा स्टिच करायचा राहिला होता. सो अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊज माझा कटिंग झालेला आहे. आता मी हे नंतर उद्या घेणार आहे स्टिच करायला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटच्याद्वारे नक्की विचारा. मी तुम्हाला आन्सर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून नवीन व्हिडिओमध्ये.